नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आता वेध लागलेले आहेत परीक्षांचे। 10वी आणि 12वीचे पेपर चालू होणार आहेत। आज 12वीचे पेपर सुरू होत आहेत आणि 10वीचे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। तर काही मुलांचा अभ्यास झालेला नसतो, त्यांना खूप दडपण असतं परीक्षेचं। आपण पास होऊ की नाही हा त्यांच्यामध्ये चिंता असते, ही त्यांच्यामध्ये चिंता असते आणि ही चिंता त्यांना सतत सतावत असते की माझं कसं होईल, माझे पेपर कसे जातील। तर त्याविषयी आज मी तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे, खूप सोपे असे तोडगे सांगणार आहे, खूप सोपे असे उपाय सांगणार आहेत। तर सर्वप्रथम आपण पेपरला जाताना स्वामी समर्थांना प्रार्थना करा की हे स्वामी राहा, तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझा पेपर खूप सोपा जाऊ द्या। नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत येतील, तुमचा पेपर खूप सोपा जाईल असे नक्कीच वंदन करा। आपल्या घरातल्या मोठ्याचा आशीर्वाद घ्या, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, आईवडिलांच्या पाया पडा, घरातल्या मोठ्या मंडळींच्या पाया पडा आणि नक्कीच पेपर हा तुम्हाला सोपा जाईल। तर असं केल्याने आपल्याला मोठ्यांचे जे पॉझिटिव्ह वाइब्स असतात त्या आपल्यामध्ये उतरतात आणि नक्कीच आपल्याला पेपर सोपा जातो। नक्कीच चांगले पेपर जातील तुम्हाला आणि नक्कीच चांगले मार्कही पडतील। तर अजूनही काही तोडगे आहेत स्वामी समर्थांचे, जे तुम्ही केल्याने नक्कीच तुम्हाला 100% यश मिळणार आहे। तर ते तोडगे कोणते, तर चला बघूया। पेपर हॉलमध्ये गेल्यावरती आपल्याला प्रश्नांची काही उत्तरे आठवत नाही, खूप असं दडपण येतं मनावरती आणि त्या दडपणामध्येच आपल्याला आपण ते पाठ केलेले असतात प्रश्न, ते उत्तरही पाठ केलेले असतात, पण आपल्याला त्याचं उत्तर आठवत नाही। काही करून आपल्याला त्याचं उत्तर आठवत नाही। तर ते आठवण्यासाठी आपल्याजवळ तुरटी आणि कापूर ठेवा। ह्याने केल्याने आपल्याला नक्कीच त्या प्रश्नाची उत्तरे आठवतील आणि आपण ते उत्तर चांगल्या प्रकारे लिहू आणि पास होऊ आपण। उपाय नंबर 2, परीक्षेच्या आधी 1 ते 9 ओव्या रामरक्षा ही मंदिरात जाऊन वाचा आणि एका कागदावरती आपला जो पेपर आहे त्या पेपरचा विषय लिहा। आज जर मराठीचा पेपर असेल, आज एक पांढरा पेपर घ्या, पांढऱ्या पेपरवरती जर आज मराठीचा पेपर असेल तर मराठी हा विषय लिहा आणि त्याच्यावरती मंदिरात जाऊन 1 ते 9 ओव्या वाचा रामरक्षाच्या। अगरबत्ती लावा, अगरबत्तीची जी रक्षा असेल ती रक्षा त्या कागदावरती घ्या, त्या विषय जो लिहिला आहे आपण त्या कागदावरती ती रक्षा घ्या आणि ती पुडी आपल्या जवळ ठेवा। नक्कीच तुम्हाला यश मिळेल 100%। पेपरला जाण्यापूर्वी वारानुसार मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, तेही बघूया आपण। चला, सोमवारी पेपरला जाण्यापूर्वी आपल्या घरातील आरशात तोंड बघून जावे आणि शिवमंदिरात एक बेलपत्र वाहून जावे, पिंडीवरती एक बेलपत्र वाहावे आणि परीक्षेला जावे। ह्यामुळे पेपर नक्कीच सोपा जाईल। हा उपाय करा, खूप सोपा उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क पडतील आणि खूप पेपर सोपा जाईल। तर हा उपाय सोमवारचा आहे, हा सोमवारी उपाय करा। मंगळवार, हनुमानाच्या मूर्तीला गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा आणि तो जो नैवेद्य दाखवला आहे आपण तो स्वतः ग्रहण करावा। बुधवारी गणपतीचा दिवस हा बुधवार असतो आणि गणपती हे बुद्धिदाता आणि विद्यादाता आहे। तर गणपतीला बुधवारी जर आपला पेपर असेल तर गणपतीला एक मोतीचूरचा लाडू दाखवावा, नैवेद्य दाखवावा मोतीचूर लाडूचा आणि तो ग्रहण करावा लाडू, तो आपण घ्यावा स्वतः आणि पेपरला जावं। गुरुवार हा दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा वार असतो। तर स्वामींना दर्शन करून जावं आणि दत्त महाराजांना दर्शन करावं आणि कपाळी एक केशरी गंध लावावे आणि आपल्यासोबत एक पिवळा रुमाल सोबत ठेवावा। ह्यामुळे विष्णू भगवान, दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत राहतील आणि आपला पेपर गुरुवारी नक्कीच चांगला जाईल। तर हा उपाय गुरुवारी करा। शुक्रवारी पांढरा पोशाख घालून, जे आपलं कच्चं दूध असतं, म्हणजे आपण तापवण्याच्या अगोदर जे कच्चं दूध असतं ते कच्चं दूध थोडंसं घ्यावं, भात घ्यावा थोडा आणि ते दूध आणि भात तो मिक्स करावा आणि आपली जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीला नैवेद्य दाखवावं आणि आपण स्वतः ते ग्रहण करावे। आणि शनिवारी आपल्या पेपरला जाण्यापूर्वी आपल्या खिशात मोहरी असते ना, मोहरी, राई, ती राईचे थोडे दाणे, मोहरीचे जे दाणे असतात ना ते थोडे आपल्या खिशात ठेवावे
तर हे वारानुसार उपाय होते. तर हे उपाय नक्कीच करा. नक्कीच तुम्हाला 100% यश मिळेल पेपरमध्ये. आणि घाबरू नका, चिंता करू नका. खूप सोपे पेपर जातील तुम्हाला. आणि अभ्यास करा आणि अभ्यास करा आणि मनामध्ये कुठलं दडपण घेऊ नका की मला हा पेपर कसा जाईल, मी पास होईल का, हे विचार अजिबात डोक्यात आणू नका. आणि पेपर तुम्हाला खूप सोपा जाईल. फक्त स्वामी समर्थांना पेपरला जाताना आपल्यासोबत म्हणा स्वामींना की हे स्वामीराय तुम्ही माझ्यासोबत चला, माझा पेपर खूप सोपा जाऊ द्या. बघा नक्कीच स्वामी तुमच्यासोबत येतील आणि नक्कीच तुम्हाला पेपर चांगला जाईल. नक्कीच पेपरमध्ये चांगले मार्क पडतील. चांगल्या टक्क्यांनी, चांगल्या गुणांनी तुम्ही पास होसाल. तर हे उपाय करा, हे तोडगे करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.